जीवनात त्यांना पहिल्यांदाच भेटत होतो. नाव लक्षात नाही त्या आजोबांचं. चंद्रभागेत स्नान करताना पाठीवर पाणी घालून मायेनं फिरवलेला खडबडत्या हाताचा स्पर्श तेवढा लक्षात आहे. त्या माऊल्यांची नावं माहीत नाहीत, ज्यांनी नदीवर माझा मळलेला सदरा धुवून दिला. केवढा संकोच वाटला, केवढं अपराधी वाटलं जेव्हा गुरुजी बाबांनी माझे मळके कपडे धुण्यासाठी घरी नेले. त्या डॉक्टरांचं नाव लक्षात नाही, ज्यांनी पायाच्या जखमांना मलमपट्टी केली. मी सगळ्यांना माऊली म्हणत होतो आणि सगळे मला माऊली म्हणत होते. माणसांच्या ठायी असलेला मातृभाव क्षणोक्षणी जाणवत होता. समतेच्या प्रवाहात माणूसपणाला निर्मळतेची झळाळी प्राप्त होत होती. वारीचं रिंगण जिव्हाळा, आपुलकी, काळजी, प्रेम आणि भक्तीच्या लहरी निर्माण करत होतं. पाखरांची किलबिल आणि भजनांचे आर्तस्वर कायम मन वेढून असायचे. एरवी पदोपदी जाणवणारं स्वतःचं क्षुद्रत्व वारीत हरवून गेलं होतं. वारी तुमचं हरवलेलं सामान्यपण तुम्हाला पुन्हा मिळवून देते. विशेषत्वाचा लोभ झाल्याशिवाय देवाशी एकरूप होता येत नाही. वारी समत्वाचा प्रवाह निर्माण करते. सामूहिक भक्तीच्या कल्लोळात अमंगळ भेदाभेद नाहीसा होतो. नामाचं सातत्य देवाच्या पाऊलवाटेवर चालत राहण्याचं बळ देतं. एकोप्याचं असं दर्शन की सगळ्या दिशांनी मानव्याचा उजेड पसरतो. बंधुभाव अनुभवायचा असेल, समता अनुभवायची असेल, स्वतःतील सामान्यपण अनुभवायचं असेल तर नम्र भावानं वारीत सामील व्हावं. तिथे स्पर्धा नाही, असूया नाही, ईर्ष्या नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, अहंकारही नाही, श्रेष्ठत्वाची घमेंड नाही, इतरांविषयी सतत वाटणारी तुच्छता नाही, मोह नाही, हवरेपणाची तहान नाही. वारीत तीव्रतम असते ती दर्शनाची ओढ. लाखो माणसांच्या प्रवाहात एक बिंदू होऊन मिसळून जाण्याची असोशी असते. माणसांचा समुद्र प्रेममय झालेला असतो. तुम्हाला पुंडलिकाचं दर्शन होईल न होईल, नामदेवरायाच्या पायरीवर डोकं टेकवता येईल न येईल, तुम्ही चंद्रभागेचं दर्शन घेता आणि तुमची वारी सफल होते. आपण विष्णुमय होतो. भेदाभेदाची भावना विसर्जित होते. तुकोबा माऊलींचे शब्द प्रार्थना होऊन जातात. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पण निरोपाचा क्षण अखेर येणारच असतो. वेस सुटते आणि माहेरपण तुटल्यानंतरचं उदासपण डोळ्यात दाटून येतं.